ओके, आजचं मी ईशावासी उपनिषदावर काही सांगणार आहे. ईशावासी उपनिषद, त्याच्या आधी विवेक म्हटलं होतं की 12 ज्योतिर्लिंगाचे त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती सांगा. तर मी थोडी माहिती त्याच्याबद्दल सांगतो. मी फारच कमी ज्योतिर्लिंगांना गेलेलो आहे. मी औरंगाबादच्या जवळ वेरूळला जे आहे कृष्णेश्वर, ते औरंगाबादून 18 मैलावर आहे. आम्ही तिथे दर श्रावण सोमवारी मी इव्हन कॉलेज बुडवून जायचो दर्शन घ्यायला. आणि वर्षातून शनी प्रदोष 4 किंवा 5 येतात. ते माझे आई वडील मोटरसायकलवरून जायचे आणि मी सायकलवर जायचो. आणि संध्याकाळी मी तिथं राहून जेवण करून हे रुद्र म्हणून आम्ही घरी यायचो. असं त्यामुळे ते इथे आणि त्र्यंबकेश्वरला गेलो मला वाटतं मी, आणि काशी विश्वेश्वर. बाकीचे आम्ही काही पाहिले नाही आहे. पण 12 ज्योतिर्लिंग आहेत, त्याचा तुम्हाला श्लोके माहिती असेल, त्यामुळे ते काय म्हणण्याची गरज नाही. त्याची स्टोरी अशी आहे की पहिलं लिंग म्हणतात ते सोमनाथ जे आहे, शेवटी सोमनाथ, ते पहिलं आहे. आणि सगळ्यात पॉप्युलर किंवा महत्त्वाचं समजलं जातं ते काशी विश्वेश्वरचं आहे. आता ही 12 ज्योतिर्लिंगाची त्यांनी उत्पत्तीची कशी झाली, 12 ज्योतिर्लिंग निघाली, अनेक त्याची त्यांनी कारणं दिलेली आहेत. एक म्हणतात की हे सुप्त ज्वालामुखी आहेत. तिथं पूर्वी एकेकाळी ज्वालामुखी होते, ते सुप्त होते. आणि रुद्राचा तसा संबंध अग्निशी आहे. आपण त्र्यंबकम यजामहे जेव्हा म्हणतो, मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं की त्र्यंबकम 3 बाप म्हणजे 3 उगमस्थान. एक आकाशामध्ये सूर्य, ह्याच्यामध्ये हेवनमध्ये सूर्य, अंतरिक्षामध्ये विद्युत आणि जमिनीवर अग्नी. ही जशी 3 उगमस्थान आहेत अग्नीची, तशी अग्नी आणि रुद्र एकेकाळी तेच समजायचे. म्हणून ज्वालामुखी म्हणजे काय, शेवटी हीट आहे ना, अग्नी आहे. त्यामुळे 12 तिथं सुप्त ज्वालामुखी आहेत अशी कल्पना आहे. दुसरं जे म्हणतात 12 आदित्य 12 समजलेले आहेत. प्रलयकाली जे सगळे ते एकदम उगवतात आणि सगळं जग नाहीस होतं, ते 12 आदित्य ते आहेत. काही लोक म्हणतात की ते एका पिंडाची, एका शंकराच्या पिंडीची 12 तुकडे झाले आणि ते 12 ठिकाणी पडले. असे काय काय त्याच्या विविध त्यांनी उत्पत्ती हे दिलेली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं ते काशी विश्वेश्वर म्हणतात. अतिशय लहान मंदिर. आम्ही तिथे गेलो, इतकं ते घाण ठेवलेलं होतं, म्हणजे वाईट वाटलं मला बघून. ते खाली ते एक तर ते ज्योतिर्लिंग याच्यामध्ये जमिनीमध्ये आहे, खड्ड्यामध्ये असं आहे. त्याच्यावर सगळं ते का पाणी दूध आणि सगळं घालून चिखल झालेलं होतं सगळं आजूबाजूला. आणि जागा इतकी लहान आहे, 15-20 लोक चालत बसू शकतात. आणि जायला गल्ल्याबोळातूनच जायला लागतं. पण आता मी एकलं ते मोठं झालं आहे, आम्ही जाऊन आता 5-7 वर्ष झाली. पण ते तसं म्हणजे महत्त्वाचं मंदिर आहे सगळ्यात. तर मला एवढीच माहिती ज्योतिर्लिंगाची. पण तुम्ही आता माहिती लावलेली तर सगळ्या फोटो सकट. पण मी फार 3च ठिकाणी गेलेलो आहे. आज मी ईशावासी उपनिषदावर मी थोडं तुम्हाला सांगणार होतो. माझं ते एक आवडतं उपनिषद आहे. कारण का, जेव्हा मी उपनिषदाचा अभ्यास सुरू केला तर मी ते पहिलं उपनिषद ज्याचा अभ्यास केला ते होतं ईशावासी. दुसरं ते शॉर्ट उपनिषद आहे, 18 श्लोकांचं फक्त आहे. शॉर्टेस्ट नाही आहे, शॉर्टेस्ट आहे मांडुक्य 12 श्लोकाचं, पण हे 18 श्लोकाचं उपनिषद आहे. तिसरं त्याचं महत्त्व म्हणजे ते संहितेचा भाग आहे. बाकी सगळी जी उपनिषद ती सेपरेट आहेत, निराळी आहेत. ह्याच्यापासून वेदापासून निराळी आहेत ती सगळी. म्हणजे त्यामुळे हे एकच उपनिषद असं आहे जे यजुर्वेदाच्या शुक्ल यजुर्वेदाचा 40वा अध्याय म्हणजे ईशावासी उपनिषद असे हे. त्यामुळे त्याचं हे महत्त्व आहे. आणि त्याचं वाङ्मय जरी लहान उपनिषद आहे तरी अतिशय आशय घन असं आहे. त्याच्यामध्ये खूप महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, ज्या आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण उपयोगात आणू शकतो अशा आहेत. महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, तर सगळं आपलं वाङ्मय नष्ट झालं, वेदवाङ्मय, फक्त 2 श्लोक जरी पहिले राहिले ईशावासी उपनिषदाचे तरी आपला धर्म जिवंत राहील. ते पहिले मी सगळं तुम्हाला सांगतो. आमच्याकडे बरीच वर्ष गंगा नावाची ज्यांनी आपलं हे हिंदू धर्म स्वीकारलेलं ऑस्ट्रेलियन बाई आहे, ती यायची, आणि केवल सुरी. त्या दोघांनी आम्ही पहिल्यांदा ईशावासी शिकलं. ते आम्ही पाठही केलं होतं सगळ्यांनी. ते देवळामध्ये पण आम्ही कधी कधी म्हटलेलं आहे. अतिशय छान उपनिषद आहे. त्याचा इम्पॉर्टन्स आणखीन असा आहे, वाङ्मयीन इम्पॉर्टन्स, वैदिक धार्मिक इम्पॉर्टन्स असा आहे की त्याच्यात ज्ञानकर्म समुच्चय सांगितलेला आहे. आपल्याकडे परमेश्वराकडे जाण्याचे अनेक मार्ग जे सांगितलेले आहेत, ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्ममार्ग. काही लोकांनी ज्ञानमार्ग एम्फसाइज, शंकराचार्य फक्त ज्ञान, कर्म वगैरे काही नाही. एकदा ज्ञान झालं की माणसाने कर्म सगळं बंद करून टाकायचं. लोकपाल टिळक म्हणाले नाही, गीतेमध्ये कर्मयोग सांगितलेला आहे, कर्ममार्ग सांगितलेला आहे, भक्तिमार्ग सांगितलेला आहे. पण याच्यामध्ये ज्ञान कर्म दोन्हीचा समुच्चय केलेला आहे, दोन्हीची सांगड घातलेली आहे. आणि तसं म्हटलं, जसं पक्षाला 2 पंख लागतात तोडायला, तसं तुम्हाला ज्ञान आणि कर्म दोन्हीची आवश्यकता आहे. आणि जरी आपण 3 मार्ग सेपरेट म्हणतो, कर्ममार्ग, भक्तिमार्ग, ज्ञानमार्ग वगैरे, तरी त्याच्यात सेपरेट नाही आहे. तुम्हाला कोणाचं भक्ती कधी होईल, तुम्हाला कशाचं ज्ञान झालं. आपण लोकांकडे मोठं का म्हणतो, कारण त्यांच्यावरून वाचलंय. ज्या माणसाला माहिती नाही त्याला टिळकांच्या बद्दल आदर असेल का,
त्यामुळे नाही, त्यामुळे ज्ञानकर्म हे तसे एकत्रच आहेत, पण याच्यामध्ये त्यांनी जास्ती त्याची सांगड घातलेली आहे. तर आणखीन आणि जेव्हा फ्युनरल राईट्स करतात तेव्हा यातले काही श्लोक शेवटचे म्हणतात. त्यात अग्नने सुबता राय अस्माने हे जे आहे शेवटचे 3-4 श्लोक जे आहेत ते फ्युनरल राईट्सच्या वेळेला म्हणतात. आणखीन त्याच्यात आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ब्रह्मस्वरूप त्याच्यात वर्णन केलेलं आहे, ब्रह्माचं स्वरूप. आता आपण म्हणतो ब्रह्माचं स्वरूप हे काही सांगण्यासारखं नाही आहे, सांगता येत नाही म्हणजे, म्हणून त्याला नीती म्हटलं आहे आपल्या अनेक लोकांनी. कारण असं नाही, कारण ते तुम्ही एखादा त्याचे वर्णन केलं की त्याला एक लिमिटेशन आहेत. म्हणून इव्हन देवाला एक सुद्धा म्हणत नाही आपण, एक अद्वितीय म्हणजे त्याच्यासारखा दुसरा नाही, एक सुद्धा म्हणत नाही. त्यामुळे कुठलेही शब्द वापरले की त्याला लिमिटेशन होतं, म्हणून आपल्याच्यात नीती म्हटलेलं आहे. आणि या उपनिषदामध्ये पण असे त्याचे कॉन्ट्रास्टिंग किंवा कॉन्ट्राडिक्टिंग गुण वर्णन केलेले आहेत. ते हलतं पण हलत नाही, ते स्थिर आहे पण मला इतकं फास्ट जातं वगैरे. आपण काही त्यातले श्लोक बघू. त्यातले पहिले 2 श्लोक जे आहेत मी फेसबुकवर काही वर्षापूर्वी लिहिलं होतं की तुम्हाला जर तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर हे 2 श्लोक वाचून अभ्यास करून त्याच्यावर विश्वास ठेवून माझं स्वतःचं आयुष्य बदललेलं आहे. जगाकडे पाहण्याची तुमची दृष्टी बदलली पाहिजे. नुसतं बसून रुद्र म्हणण्यात वगैरे काही पॉईंट नसतो, आणि ते देर इज अ पॉईंट ऑफ व्ह्यू, पण अप टू अ सर्टन पॉईंट. त्यामुळे हे तुमच्या जगाच्याकडे बघण्याची तुमची दृष्टी, हे उपनिषद जर तुम्ही वाचलं आणि त्याच्यावर विश्वास ठेवला आणि जसं आचरणात आणलं, तुमची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. तुम्ही एकदम शांत व्हाल, तुम्ही आनंदी राहाल, तुम्हाला कशापासून दुःख होणार नाही. कारण याच्यामध्ये इतकं त्यांनी सुंदर सांगितलं आहे उपनिषदामध्ये, त्यातले मी श्लोक वाचून तुम्हाला अर्थ सांगतो. पहिला श्लोक असा आहे, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुंजिता मागर्ते कसस्मिन् धर्म. अर्थ सांगतो, ईशावास्यमिदं सर्वं, हे सगळं जग जे आहे परमेश्वराचं अधिष्ठान आहे. इथं परमेश्वर भरलेला आहे. आपण देवाला आपल्यापासून सेपरेट ठेवतो, आपण देवळात जातो त्याला बघायला, मूर्तीकडे बघून नमस्कार करतो, पण आपल्या साहित्याप्रमाणे तो सगळीकडे आहे. आणि हे आपण लक्षात ठेवणं जास्त महत्त्वाचं आहे. नाहीतर तो आपण त्याला एक लिमिटेशन घातलं आहे, देवळामध्येच आहे, देवळाला गेलं पाहिजे. देवळात जाण्याचे दुसरे फायदे असतात, पण देवळाकडे जायची गरज आहे असं नाही. तर ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत्. जगत म्हणजे जे मुव्हिंग जे आहे जगामध्ये, मुव्हिंग अनमुव्हिंग जे आहे त्या सगळ्यामध्ये ईशावास्यमिदं सर्वं, परमेश्वर भरलेला आहे. आणि या उपनिषदाचंच नाही, अनेक ठिकाणी हे सांगितलेलं आहे. तुम्ही हे वाचलं, याच्यामध्ये 33 उपनिषदामध्ये अतिशय सुंदर वर्णन केलेलं आहे. परमेश्वराने तप केलं, तपस्सत्पा इदं सर्वं असृजत. त्यांनी तप केलं आणि सगळी सृष्टी निर्माण केली. इदं असून तत्सृष्ट्वा तदेव अनुप्राविशत, ते निर्माण करून तो त्याच्यात शिरला आणि सच्च त्याच्या अभवत, म्हणजे त्याच्याशी एकरूप झाला. म्हणून परमेश्वरा सृष्टीमध्ये सगळीकडे आहे. आपण आपली जशी कल्पना आहे तशी ख्रिश्चन धर्मामध्ये फादर सन अँड होली घोस्ट म्हणतात. होली घोस्ट आता होली स्पिरिट म्हणतात त्याला आजकाल, पण होली स्पिरिट म्हणजेच परव्हेडिंग गॉड. द एलिमेंट ऑफ गॉड दॅट परवेड्स इज कॉल्ड होली घोस्ट. तर ही कल्पना आहे. त्यामुळे परमेश्वरांनी असून त्याच्यात शिरला. तर ईशावास्य यत्किंच जगत्यां, जगामध्ये सर्व बारीक मोठं चल अचल जे काही आहे ते सर्व परमेश्वरांनी भरलेलं आहे. तेन त्यक्तेन भुंजिता, तेन म्हणजे हे जे सगळं विश्व निर्माण झालेलं आहे ते तुम्ही त्यागपूर्वक भावनेने त्याचा उपभोग घ्या. उपभोग घेऊ नका सांगितलं ना, उपभोग घ्या, पण त्यागपूर्वक घ्या, म्हणजे शेअर करा. आपण मुलांना सांगतो आणि तू खाऊ शेअर कर, तू खेळणं शेअर कर. आपण करतो का? आपण नाही करत. आयडल लोक आपण शेअर नाही करत. तर तेने भुंजिता मागचं कसंच धन, कोणाच्याही धनाचा अपहार करू नका. याचा अर्थ कोणाच्या खिशातून डायरेक्ट पैसे काढू नका असं नाही आहे, पण म्हणजे कोणाला फसवू नका, व्यवहारामध्ये फेअर राहा, असे यू कॅन टेक अ वायडर मिनिंग ऑफ इट. मागचं कसंच धन, कोणाचंही धन तुम्ही अपहार करू नका. डोंट कवेट एनीबडीज वेल्थ. दुसरा अतिशय छान श्लोक आहे, कुर्वन्नेवे कर्माणि जिजीविषयतां समा. कर्म करीत कर, कुर्वन् एव हे कर्माणि, या जगामध्ये कर्म करीतच 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. जिजीविषय म्हणजे 100 वर्ष, शतम समा, शतम म्हणजे 100, समा म्हणजे वर्ष. तर या कर्म करीतच 100 वर्ष जगण्याची इच्छा करावी. यामुळे कर्माला त्यांनी भयंकर महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे म्हणतो ज्ञानकर्म समुच्चय, याच्यामध्ये ज्ञानाची गरज आहे पण कर्माचीही गरज आहे, हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. एवं त्वयि नान्यते तोसी न कर्म लिप्यते, हाच तुला एकच मार्ग आहे. आणि हा मार्ग जर तू आचरलास तर तुला कर्माचं बंधन होणार नाही. कारण ज्या भावनेने तुम्ही कर्म करता ते महत्त्वाचं आहे. खून करणारी न्यायाधीशांनी कोणाला शिक्षा, मर्डर म्हणजे हे फाशी शिक्षा प्रमाणे याच्यामध्ये फरक आहे. न्यायाधीशांनी कोणाला तरी मारतोय, पण त्याचं डिफरंट थिंग, त्याची भावना मनातली ते कारण निराळ आहे. जो खून करतो त्याचा उद्देश त्याचं कारण निराळ आहे. त्यामुळे तुमच्या मनात ही भावना आहे ती कर्म तुम्हाला चिकटत नाही. कारण तुम्ही निष्काम यांनी गीतेमध्ये म्हणून निष्काम कर्म सांगितलेलं आहे.
अगदी हे लिटरली घेतलं तर करणं अशक्य आहे. कोण म्हणेल मी बा नोकरी करणार पण मला पगार काही देऊ नका, असं आपण काय म्हणू शकत नाही, जग चालणार नाही. पण यू कॅन टेक अ ब्रॉडर व्ह्यू ना. तुम्ही म्हणजे म्हणाल किंवा प्रत्येक कामाचा मी मोबदला मागणार नाही, काही काम मी फुकट करेन, काही काम कमी पैशात करेन. आणि आमच्याकडे गार्डनर आहे, तुम्ही खरी गोष्ट आहे, गेली 20-1 वर्ष तरी आहे, तो इटालियन मनुष्य, आता 84 वर्षाचा आहे. 7:15 म्हणजे घड्याळ लावल्यापर्यंत 7:15 तो माणूस येतो. 11:30-12पर्यंत तो जात नाही, खात नाही, पित नाही, काही नाही, कंटिन्युअस 4-4.5 तास तो काम करतो. आणि त्याला पैसे आग्रहानं द्यायला लागतात. त्याला दरवेळेला तो म्हणतो कशाला, माझं काही काय अडलं नाही आहे, काय करायचं, मला काय ब्रेड घ्यायला पैशाची गरज नाही आहे, पुढच्या वेळेला द्या. त्यामुळे दरवेळेला आमचं हेच कॉन्व्हर्सेशन असतं, नो नो पीटर प्लीज टेक मनी. आणि त्याच्यात काय व्हायचं, आमचा नातू लहान होता तर आमच्याकडे यायचा, विद्याचा मुलगा 1.5-2 वर्षाचा होता. त्याला मी त्याला सांगितलं, त्याला अजून पैसे, त्याला आवडायचं त्याला पैशाला, त्याला आणखीनच ऑकवर्ड होतं, या मुलाकडे आपण कसं काय पैसे घेणार. त्यामुळे कर्म याला माणसाला गीता म्हणजे हा शब्द माहिती नाही, पण असे कर्मयोगाने वावरणारे लोक जगात असतात, ज्यांना म्हणजे पैशाची प्रत्येक ह्याची मोबदला पैशामध्ये झाला पाहिजे, ही आपली कल्पना चूक आहे. त्यामुळे हा अतिशय 2 सुरुवातीचे छान श्लोक आहेत. आता किती वेळ आपल्याला मी असं वेळेस तर आज काही बंधन नाही आहे, काही सगळ्याच जणांना माहीत नाही, पण काय हरकत नाही. ओके, पण तुम्हाला अजून काही यातलं काही चांगले श्लोक तुम्हाला सांगतो आणखी, अतिशय सुंदर श्लोक आहे त्याच्यामध्ये. तर आता त्यांनी परमेश्वराचं वर्णन केलेलं आहे. ब्रह्म आपण जे निर्गुण निराकार म्हणतो त्याचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. ते तदैजती तन्नैजती, ते म्हणजे हलतं पण हलत नाही. हां, तद्दूर आहे तद्वून, ठीक आहे, दूर आहे पण जवळ आहे. म्हणून जेव्हा तत्वमसी, आपण मागच्या वेळेला ह्याच्या 4 वाक्याबद्दल बोलतो, महावाक्याबद्दल, त्याच्यात तत्वमसी जे वाक्य आहे, जेव्हा त्या उद्धवकार्णेनी श्वेतकेतूला उपदेश केला, तत्वमसी आधी त्यांनी डिस्क्राईब केलं ब्रह्म म्हणजे काय. आणि तू तेच आहे म्हटलं की जवळ आलं ना आपल्या, म्हणजे आपल्याला कळण्यासारखं झालं, तू तेच आहेस म्हटल्यासारखं. हां, तर हे म्हणजे तदैजती तन्नैजती, तद्दूर आहे तद्वंतिके, ते दूर आहे पण जवळ पण आहे. तदंतरस सर्वस्व, ते सगळ्याच्या आत आहे. आणि तदु सर्वस्व असे बाह्यता, सगळ्याच्या बाहेर पण आहे. म्हणून आपण ज्याला फिलॉसॉफीमध्ये ट्रान्सेंडन्स आणि इमॅनन्स हे वर तुम्ही ऐकले असतील. इमॅनन्स म्हणजे टू ऑक्युपाय फ्रॉम विदिन, आतून ऑक्युपाय करणं. हां, आणि ट्रान्सेंडन्स म्हणजे बाहेर असणं. आपण पुरुष सूत्रात म्हणतो अत्यतिशय दशांगुलम, पुरुष ऐवज आहे ना, सगळं जग व्यापून तो 10 अंगुल राहिला. त्यामुळे तो परमेश्वर सृष्टीमध्ये संपून गेला असं नाही आहे, ही इज मोर दॅन दॅट. त्यामुळं गीतेमध्ये पण म्हटलं, एका अंशाने स्थितो जगत, हे सगळं जगत जे आहे माझ्या एका अंशाने, माझ्या एका पार्टने निर्माण झालेलं आहे. त्याच्यामध्ये ब्रह्माचं असं डिस्क्रिप्शन आहे. पुढं त्याचं लिहिलं आहे की त्याला ब्रह्म म्हणजे त्याला काही शरीर नाही आहे, त्याला काही स्नायू नाही आहेत, हे नाही आहे एकीकडे, असं म्हणजे अशा कॉन्ट्राडिक्टरी असे खूप त्याचं वर्णन आहे. वाटते वी डोंट गो टू ऑल द डिटेल्स असं. आणि त्यांनी ते म्हटलं सगळीकडे एकत्व बघण्याची जी दृष्टी आहे ती उपनिषदामध्ये फार त्याचं महत्त्व हे केलेलं आहे. एका मिनिटात बघतो, माझं एका श्लोक एकदम मला आठवत नाहीत, पूर्ण पाठ आहे पण ते कधी कधी सिक्वेन्स आठवत नाही. आणि त्यांनी 2 मार्ग सांगितलेले आहेत याच्यामध्ये. विद्या आणि अविद्या, संभूती आणि असंभूती, या शब्दावर बरेच लोकांनी डिस्कशन केलेलं आहे. विद्या म्हणजे आपल्याला माहिती आहे, विद्या म्हणजे ज्ञान, अविद्या म्हणजे अज्ञान. विद्या अविद्या. आणि ह्या विद्या आणि अविद्याचे अर्थ लोकांनी निरनिराळे काढले आहेत. शंकराचार्य म्हणाले विद्या प्रयोगविषय, हां, जे म्हणजे अविद्या प्रयोगविषय. अविद्या आहे, प्रेय म्हणजे जे तुम्हाला इमिडिएटली सुखकर वाटतं, जे अट्रॅक्टिव्ह वाटतं ते, पण लॉंग टर्म त्याचा फायदा नाही. हां, त्या श्रेयस जे आहे, श्रेयस इज बेटर, श्रेयस तुमचा लॉंग टर्म त्याच्यामध्ये फायदा आहे. प्रेयस आणि श्रेयस हे 2 माणसाकडे, हे 2 म्हणतात, हे 2 ऑप्शन असतात. इव्हन या ख्रिश्चन धर्मामध्ये ज्यांनी हर्क्युलिसची गोष्ट सांगितलेली आहे त्याच्याकडे 2 मेडन येतात, एकेचं नाव व्हर्च्यू, एकेचं नाव प्लेजर, आणि यू टू चूज वन ऑफ देम. त्यामुळे आपल्याकडे असे 2 हे चॉईस असतात की म्हणजे तुम्हाला ज्ञान पाहिजे का अज्ञान पाहिजे, असं हे तुम्हाला, आणि दोन्हीची आवश्यकता आहे. असे त्यांनी म्हटलं की अविद्या जी आहे त्याला कर्म म्हटलं आहे काही लोकांनी, किंवा जगाविषयीचं ज्ञान. जगाविषयी ज्ञान पण आपल्याला आवश्यक आहे. या जगात जर आपल्याला राहायचं आहे तर जगाचं ज्ञान आपल्याला आवश्यक आहे, पण ते संपूर्ण ज्ञान नाही आहे, ते विज्ञान आहे. विज्ञान म्हणजे सगळ्या जगताचं भौतिक ज्ञान जे आहे त्याला विज्ञान म्हणतो आपण. आणि ज्ञान म्हणजे ह्या सगळ्याच्या गोष्टीच्या मागं जे सत्य आहे, जे ब्रह्म आहे, जो परमेश्वर आहे, ते खरं ज्ञान आहे. ते ह्या दोन्हीची गरज आहे असं उपनिषद सांगितलेलं आहे. तुम्हाला जगामध्ये राहण्यासाठी विज्ञानाची पण गरज आहे आणि ज्ञानाची पण गरज आहे. आणि त्यामुळे दोन्हीच्या मागं तुम्ही लागलं पाहिजे असं याच्यात अगदी क्लिअरली लिहिलेलं आहे.
ते अतिशय असं म्हणजे आज फक्त 18 श्लोक शिकण्यासारखं आहे. अर्थ त्याचा तसा फार अवघड नाही आहे. यजुर्वेदाचा असल्या कारणाने लँग्वेज त्याची थोडी सोपी आहे. ऋग्वेदामधली लँग्वेज जी आहे ती थोडी क्लिष्ट आहे. आपण आता रुद्र सूक्त म्हणतो ते यजुर्वेदामधलं आहे म्हणून ते रिलेटिव्हली सोपं आहे. तुम्ही ऋग्वेदातलं जर ब्रह्मणस्व सूक्त वगैरे घेतलं तर ते अतिशय क्लिष्ट आहे. तर ती भाषा तेव्हा निराळी होती अशी. तर अतिशय चांगलं उपनिषद आहे, शिकण्यासारखं आहे. आणि याच्यामध्ये म्हटलं आपण आपली जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलू शकते. मी फेसबुकवरच्यावर लिहिलेलं आहे, पहिले 2 तुम्ही हे जर श्लोक आचरणात आणले तुमची जगाकडे बघण्याची दृष्टीच बदलून जाईल. सगळे तुम्हाला हे जर पटलं की सगळीकडे परमेश्वर आहे, तुम्ही कसं कोणाला हेट कराल, कसं कोणाला वाईट म्हणाल आहे ना. आणि शेवटी ते कोणाला वाईट म्हणणं आपल्या आध्यात्मिक स्वास्थ्याला हानिकारक असतं आहे ना. मी याच्यात तुम्हाला एक सिमिली म्हणून मी असं याच्यात लिहिलेलं आहे किंवा सांगितलेलं आहे की अशी कल्पना कर की आपले देह आपला जो आहे पंचकोशात्मक आहे. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय असे 5 कोशाचा जो आपला देह आहे. शेवटचा आतला कोश आहे तो आनंदमय कोश आहे आणि त्याला आत्म्याचं वसतिस्थान म्हटलं आहे काही लोकांनी. आत्मा तिथे राहतो. त्यामुळे आपला अंतर्मन जे आहे ते खरं म्हणजे आनंदी आहे. पण त्याला ह्या अनेक ज्या उपाधी आहेत त्यांनी आपल्या ते दुःख आपल्याला जे येतं. तर तुम्हाला आनंदमय कोश ह्याच्यावर मी माझं एक पुस्तक लिहायचा विचार आहे त्याच्यावर, म्हणजे की ते हे ज्ञानमय आनंदमय कोश जोपासन आणि संवर्धन असं माझ्या मनामध्ये टायटल त्याचं आहे. तर असं एक कल्पना करा, आनंदमय कोश जो आहे प्रत्येक कोश त्याला काहीतरी आवरण असतं ना, कव्हरिंग असतं. तुम्ही असे आपल्याला सेमी परमेबल मेंबर माहिती आहे सगळ्यांना, ज्याच्यातून क्षेत्रातून आत बाहेर गोष्टी जातात. आपल्या शरीरात सगळ्या पेशीमध्ये तेच होत असतं. कण आत बाहेर जातात, ॲटम बाहेर जातात, आत येतात, हे जे चालू असतं. तर अशी कल्पना करा की हा जो आहे त्याला आनंदमय कोश जो आहे त्याला एक कव्हरिंग आहे आणि त्यातून हा आनंद बाहेर जाऊ शकतो किंवा आत जाऊ शकतो. त्यामुळं आपल्या मनात जर चांगले विचार, आपण काही चांगलं केलं तर तो बाहेरचा आनंद थोडा आत जातो, आनंदमय कोशाचा साठा वाढतो. त्याच्या उलट तुम्हाला काही वाईट विचार आले, तुम्ही काही वाईट बोललात, वाईट कृती केली तर त्यातला तो थोडा कोश तो बाहेर जातो आणि तुमच्या शेवटी अंतर्मनात तुम्हाला दुःख होतं. त्यामुळे तुम्हाला आनंद राहायचा असेल तर केवळ म्हणजे हा आनंदमय कोश चांगल्या स्थितीमध्ये ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या फार सोपी गोष्ट आहे. म्हणजे कशालाही वाईट म्हणायचं नाही. कशाला आपण काय अधिकार द्यायला कोणी आपल्याला कशाला वाईट म्हणण्याचं, कशाला नावं ठेवण्याचं. प्रत्येकामध्ये चांगलं पाहायला पाहिजे. म्हणून आपल्याकडे जे गीतेमध्ये किंवा त्यात अनेक श्लोक आहेत ज्याच्यामध्ये एकत्व अनुपश्यता. हां, आमचे 2 श्लोक माझे सांगायचे राहिले ते सांगतो, फार महत्त्वाचे ते कारण. यस्तु सर्वाणी भूतानी आत्मनैवानुपश्यति. जो मनुष्य सर्व भूतमात्रामध्ये आपल्या स्वतःला पाहतो, म्हणजे आपला आत्मा सगळ्या ज्याच्यामध्ये सर्व भूतेषु चालतो, सगळ्या भूतामध्ये आपण आपल्यामध्ये सर्व भूत आहेत, म्हणजे एकत्व जे मनुष्य पाहतो तत्वनं बिजगुप्त त्या माणसाला काही दुःख होत नाही. त्याला कधी हे डझंट गेट एव्हर्शन, डिससॅटिस्फॅक्शन विथ एनिथिंग. यस्मिन सर्वाणी भूतानी आत्मैवाभूत विजानता. ज्याला म्हणजे सर्व भूत आपल्यामध्ये आहेत असा ही भावना जेव्हा तुमच्या मनामध्ये दृढ होते, तत्को मोह कशोक एकत्वम अनुपश्यता. तेव्हा तुला मोह म्हणजे कशाची तुम्हाला भोळ पडणार नाही, कशाची वासना होणार. हां, आणि शोक तुम्हाला कधी दुःख होणार नाही. तर हे अतिशय 2 चांगले श्लोक आहेत ज्याच्यामध्ये सगळीकडे आपल्याला एकत्व बघण्याची जी बुद्धी दिलेली आहे, ऑप्शन दिलेलं आहे, ते ह्याच्यामध्ये अतिशय छान आहे. तर अतिशय असं चांगलं असं उपनिषद आहे. तुम्ही जरूर अभ्यास करा. कोणाला शिकायचं असलं तर माझ्याकडे तेव्हा या, मला शिकाय वेळ असतो. थँक्यू. आता गणपती जवळ आलेला आहे. ज्यांना अथर्वशीर येत नसेल ते शिका, ज्यांना अर्थ समजा माहीत नसेल तो अर्थ समजून घ्या. फक्त 11 श्लोकाचा तर विषय अतिशय सुंदर आशयगन आहे. मी म्हणतो परमेश्वराचं एवढं चांगलं डिस्क्रिप्शन दुसरीकडे कुठेही नाही. आता अतिशय सुंदर स्तोत्र आहे, त्यामुळं ज्यांना माहिती नसेल त्यांनी अर्थ त्याचा जरूर शिका. अतिशय छान आहे. ओके, सुरू करू. पहिला त्या प्रत्येक डमरूच्या नादामधून एक एक प्रत्याहार, पाणीने त्याला प्रत्याहार म्हणता येईल. एका मिनिटात सांगतो प्रत्याहार म्हणजे काय. असे 14 प्रत्याहार बाहेर आले. प्रत्याहार इथे कंडेन्स सिम्बॉल. आता अण म्हटलं की अ यू त्याच्यात आले सगळे. अ यू म्हणजे अण, असे 14 प्रत्याहार आहेत. तर हे सगळे शंकरापासून निर्माण झाले. म्हणून जेव्हा पाणिनीची स्तुती करतात त्याच्यात म्हणतात येन अक्षरम अधिगम्य महेश्वर, ज्यांनी म्हणजे शंकराकडनं हे सगळं ज्ञान घेतलं त्या पाणिनीला आमचा नमस्कार असो, असं पाणिनीचं स्तुती केलेली आहे. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे पाणिनीये शंकराकडनं ही सगळी अक्षर घेतली, अक्षर समाम नाही महेश त्याच्या घेऊन ते, म्हणून ते शंकराचा व्याकरण संबंध आहे. शंकराचा संबंध
औषधीशी आहे. म्हणून त्र्यंबकेशमध्ये मृत्यूंजय मंत्र जो म्हणतात लोक, कोणी आजारी असेल तर बरं व्हावं, आयुष्य वाढावं त्याचं म्हणून त्याचा आपल्या आयुष्याशी संबंध आहे. औषधीची ही त्याला आपण मागे एक सूक्त म्हटलं तुमच्याकडे, मी असं सांगितलं होतं का वेदामध्ये रुद्राची 3-4 सूक्त आहेत. एक ते 15 श्लोक अतिशय सुंदर सूक्त आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं भिषजम क्वाम भिषजम सोडली, म्हणजे तो म्हणजे तू डॉक्टरांचा डॉक्टर आहे, विज्ञानाचा वैद्य आहे, त्यामुळे याच्याशी संबंध आहे औषधीशी. त्यामुळे रुद्र हा अनेक ठिकाणी महत्त्वाचा आहे. म्हणून रुद्र आपण जे म्हणतो त्याचं कारण हे आहे, त्याचं महत्त्व हे आहे रुद्राचं. त्याच्यामुळे